आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, अभिमानाचा असा हा दिवस आणि या अभिमानामध्ये भर घालणारी भारतीय लष्कराची अतुलनीय ताकद आज आपण अनुभवणार आहोत। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या स्कूल ऑफ आर्टिलरीच्या फायरिंग रेंजवर युद्धाचा थरार अनुभवायला मिळतो। देशाच्या संरक्षणासाठी सज्ज असलेल्या अत्याधुनिक तोफा, लढाऊ हेलिकॉप्टर्स आणि शत्रूचा क्षणात खात्मा करण्याची क्षमता असलेल्या भारतीय लष्कराच्या सामर्थ्याची एक छोटीशी चुणूक आपल्यापर्यंत पोहोचवतायत आमचे प्रतिनिधी किरण ताजने। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराची असलेली ताकद आणि त्याची असलेली जी एक छोटीशी जी चुणूक आहे ती आज आपण पाहणार आहोत। खरं तर दरवर्षी नाशिककरांना भारतीय लष्कराचं सामर्थ्य त्याचं दर्शन घेण्याचं एक संधी मिळत असते तोपची या कार्यक्रमाच्या माध्यमातून। यंदाच्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर तोपचीचा कार्यक्रम पार पडतोय। प्रात्यक्षिक ही भारतीय लष्करांकडनं सादर केली जात आहे। या सगळ्या दरम्यान 19व्या शतकापासून ते आजवर काय नेमका बदल झाला, अत्याधुनिक कोणती या सगळ्या दरम्यान आगडी शक्ती भारताकडे आहेत, भारत आत्मनिर्भर कशा पद्धतीने बनलेला आहे त्याचीच झलक आजच्या या खास कार्यक्रमातून पाहणार आहोत। पुढारी न्यूजचा हा खास कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाच्या दरम्यान आपण भारतीय लष्कराकडे असलेली कोणती सामग्री आहेत, कोणत्या सामग्रीच्या धर्तीवर भारत शत्रूचा काही क्षणातच कशा पद्धतीने खात्मा करतो, शत्रूच्या उरात धडकी भरेल अशा स्वरूपाचा नेमका लष्करी तळावर असलेला जो प्रसंग असतो तो नेमका कसा असतो, यासह भारतीय लष्कराची नेमकी ताकद कशी आहे, भारत या सगळ्या काळामध्ये कशा पद्धतीने शत्रूला भिडण्यासाठी सज्ज आहे, हे सगळं आज आपण या खास कार्यक्रमातून पाहणार आहोत। नाशिकच्या देवळालीत भारतीय लष्करानं आपल्या सामर्थ्याचं थरारक प्रात्यक्षिक सादर केलं। एकोणीसव्या शतकातील तोफखान्यापासून ते आधुनिक रडार आणि K9 वज्रपर्यंतचा लष्करी प्रवास या प्रात्यक्षिकातून दाखवण्यात आला। हा केवळ सराव नव्हता तर देशाच्या सुरक्षेची ठाम ग्वाही होती। स्कूल ऑफ आर्टिलरीत भारतीय लष्कराच्या सामर्थ्याचं भव्य दर्शन तोफची या प्रात्यक्षिकातून नाशिककरांना अनुभवायला मिळतं। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी भारतीय लष्कराच्या ताकदीची एक छोटीशी चुणूक आपण पाहतोय। आजवरच्या लष्कराच्या ताकदीचा प्रवास थक्क करणारा आहे। ही दृश्य पहा, तोफांचा एकाच वेळी होणारा धडाडता मारा आणि क्षणात उद्ध्वस्त होणारे शत्रूचे प्रातिनिधिक तळ। ऑपरेशन विजय अंतर्गत डायमंड, व्हाईट क्रॉस, बहुला 1, बहुला 2 यासारख्या शत्रूंच्या तळांवर अचूक मारा करण्यात आला।
शत्रूला गाफील ठेवण्यासाठी अत्याधुनिक हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं धुरांची भिंत उभारण्यात आली. Army aviation serves as a vital force multiplier, providing the third dimension to ground operations. Now watch as the pilot will execute a quick and an evasive maneuver, simulating an escape from the enemy held area. The helicopter is being flown by Major Tariq Singh and Major S.S. Sagria of 665 Army Aviation Squadron. The naval force flying technique demands exceptional helicopter maneuverability, meticulous planning, and rigorous pilot training to achieve the precision and perfection required for such a challenging operation. Cheetah helicopter is a highly versatile, multi-role, multi-purpose aircraft renowned for its exceptional maneuverability and tracking design. It holds the world record for high altitude flying across all helicopter categories. Ideal for a wide range of operations, it is well suited for commuting, observation, surveillance, logistic support, rescue operations, and high altitude missions. The underslung operation is a testament to the skills of the pilots and requires extreme coordination. मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर ELM-2140 स्वाती रडार प्रणालीचा समन्वय पाहायला मिळाला. हीच आहे आधुनिक भारतीय लष्कराची रणनीती आणि ताकद. शत्रूच्या तळावर अचूक निशाणा साधणाऱ्या धडाडणाऱ्या तोफा. The SMORTS rocket system is now seen entering prominence. SMORTS is the longest range conventional rocket system in our inventory, with a maximum range of 90 kilometers. All the rockets are known for the largest version. The onboard gyroscope-based projecting action system, automated laying and fire control system, and fully computerized command post enables the SMORTS rockets to achieve an accuracy of 0.41% at the range, translating it to just 350 meters on the maximum range of 90 kilometers. जमिनीलगत झेपावणारी हेलिकॉप्टर्स आणि हजारो मीटर उंचीवरून युद्धभूमीवर उतरणारे जवान. अवघ्या काही सेकंदात 4000 मीटर अंतरावरील शत्रूचं तळ उद्ध्वस्त करण्याची क्षमता लष्करानं प्रात्यक्षिकातून दाखवून दिली. या प्रात्यक्षिकात 130 mm, 105 mm, 155 mm बोफोर्स, M777 अल्ट्रालाइट होवित्झर आणि K9 वज्र या अत्याधुनिक तोफाचा वापर करण्यात आला. हा केवळ शक्ती प्रदर्शनाचा कार्यक्रम नव्हता, तर देशाच्या सुरक्षेचा आत्मविश्वास होता. मुझे यकीन है कि जो आज आप लोगों ने हमारा फायर पार्ट डेमोन्स्ट्रेशन देखा है, उससे हमारा कमिटमेंट देश की सेवा के लिए और प्रोफेशनलिज्म को दर्शाता है. और ये हमारी कमिटमेंट भी है कि जितनी हमारी फ्यूचर जनरेशन जो रेजिमेंट ऑफ आर्टिलरी की है, हम उसको बेहतरीन से बेहतरीन और नई टेक्नोलॉजीज जो अभी आ रही हैं, जैसे कि आज आपने ड्रोन को देखा, ड्रोन वॉरफेयर किस तरह से वॉर को चेंज कर रहा है, ड्रोन ट्रेनिंग जो हम कर रहे हैं, और हमने शूट भी एक ड्रोन के दौरान दिखाया आप लोगों को. ये सारी ट्रेनिंग जो हम स्कूल ऑफ आर्टिलरी में कर रहे हैं और रेजिमेंट ऑफ आर्टिलरी में जो चेंज हो रहे हैं, वो आपको दर्शाए गए हैं. और ये हमारा कमिटमेंट देश की सेवा और देश की अखंडता के लिए हम इसी तरीके से कर्तव्यबद्ध हैं. नाशिकमधील तोफशी हा कार्यक्रम प्रमुख कर्नल मच्छिंद्र शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. Please look in front. One of the AT-15, which is carrying out surveillance in enemy territory, has detected enemy tanks near V-cut crossing between area hump and area wall, and has further relayed the information to its ground control station. The deployment orders have triggered off a series of actions at the gun end. Everyone in the gun position is charged with a sense of urgency, since for a deployment of this kind, time is of paramount importance. The battery is now ready. या प्रात्यक्षिकाची खास बाब म्हणजे यामध्ये केवळ भारतीय अधिकारीच नव्हे, तर अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेपाळ, भूतान यांसारख्या देशांचे लष्करी अधिकारीही उपस्थित राहतात.
यातून भारताची जागतिक स्तरावरची लष्करी विश्वासार्हता अधोरेखित झाली आहे. इतकंच काय, भारत शांततेवर विश्वास ठेवतो पण सुरक्षेची कोणतीही तडजोड करत नाही हे देखील यातून स्पष्ट होत आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान केलेल्या कारवाईची एक झलकही यावेळी दाखवण्यात आली. We would like to highlight that these gun systems are presently operational along the northern borders, and the capability of engagement is strengthened by advanced aerial target acquisition platforms like AT-15. Apart from target acquisition, these aerial platforms are also employed to carry out post-strike damage assessment. These modern gun systems can deliver precise predicted fire, achieving a post-round hit capability while maintaining surprise. While speed is of importance, accuracy is never compromised. The guns deployed ahead will now bring down fire onto enemy tanks at V-cut. Please shift your attention towards V-cut, where the battery is engaging the enemy tanks. भारतीय लष्कराची ही प्रात्यक्षिकं सादर होत असताना या सगळ्या दरम्यान भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांसोबतच परदेशातील देखील अनेक सैनिकी अधिकारी उपस्थित होते. महत्त्वाची बाब म्हणजे भारतानं या सगळ्या दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर इतर देशांसोबत कशी विश्वासार्हता जपलेली आहे त्याचं देखील एक उदाहरण किंवा एक संदेश या निमित्तानं देण्याचा प्रयत्न भारतीय लष्कराकडनं केला गेलेला आहे. दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या काळामध्ये भारत देश हा शांतप्रिय म्हणून ओळखला जात असला तरी दुसऱ्या बाजूला हे संपूर्ण प्रात्यक्षिकं पाहत असताना शत्रू राष्ट्रांना देखील एक महत्त्वाचा संदेश या निमित्तानं देण्याचा प्रयत्न आहे. तो म्हणजे शांतप्रिय देश जरी असला तरी सुरक्षेच्या बाबत कुठलीही तडजोड नाही. प्रजासत्ताक दिन हा केवळ परेडचा दिवस नाही, हा दिवस आहे संविधानाचा, लोकशाहीचा आणि देशरक्षणाचा. सीमेवर उभा असलेला जवान आणि मागे ठामपणे उभा असलेला देश यांच्यातील विश्वास अशा प्रात्यक्षिकांतून प्रकर्षानं दिसतो. देवळालीचं हे प्रात्यक्षिक देशवासियांसाठी अभिमानाचा क्षण होता. Every paramotor pilot carries the hallmark of a soldier, the courage to face the unknown, discipline to adhere to procedures, and the spirit of adventure that defines military ethos. Please look in front. The paramotors are flying past the grandstand. These pilots have undergone intense training, and it is not only about learning to fly, but about refining resilience and precision that defines their service. And the detachment commander of Indian Field Guard is Havildar Veeru Singh of 1900 Field Regiment, and that of Light Field Guard is Head Constable Mahendra Singh. In addition, advanced fighters, artillery can now precisely engage targets using highly sophisticated ammunition such as Excalibur and precision guidance kits. The ULH gun system has the capability to fire such advanced ammunition systems. The precise and accurate firing of Excalibur will enable an accurate fire operation during Operation Sindoor. We cut.
एकंदरीतच पाहिलं तर भारतीय लष्करानं नाशिकच्या देवळालीत सादर केलेलं हे जे प्रात्यक्षिक आहे ते एक जिवंत उदाहरण ठरलेलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या निमित्तानं भारतीय लष्करानं देशवासियांना एक सूचक संदेश दिलेला आहे. भारत सुरक्षित आहेत आणि भारत सज्ज देखील आहेत. भारतीय लष्कराला पुढारी न्यूजच्या माध्यमातून सॅल्यूट आणि संपूर्ण देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा. जय हिंद. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजन, मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.